सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे नाम प्रेम सर्वथा प्रेम
हरिओम हे आवाज हेलो राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय रूप पाहता लोगने सुख झाले होता कनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा रूप पाहता लोगने साधनी विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा
विठ्ठल बरवा माधव बरवा हमारा बरवा माधव बरवा शुद्ध बीजापुरी शुद्ध बीजापुरी हरे रसार गोमटी हरे रसार गोमटी
विश्रांती ताप दर्शने भागवत महाराज शिरवळकर. एक फॅन लावता का? बस 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 खाली 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 खालीच लावा, खालीच लावा. बस 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 जास्त आवाज येईल त्याचा. बस झाला बस. आवाज जास्त येईल त्याचा. म्हणा शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी
मुखी अमृताची वाणी वाणी अमृताची मुखी मुखी अमृताची मुखी अमृताची
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देहदेवाचे कारणे सर्वांग निर्मळ का सर्वांगी निर्मळ सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देहदेवाचे कारणे तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देहदेवाचे कारणी विठाला विठाला पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीका यदा तुम मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगात् दुसरे चरण संतान पादाने कथेचा विचार शत्रुदा
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचनी अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठला विठला शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी जगद्गुरु तुकोबाराय 375वा वैकुंठ गमन सोहळा वर्षपूर्तीच्या निमित्ताने श्री गुरु वैकुंठवासी हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज घुले अर्थात बुवा यांच्या 14व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी गेल्या 5 दिवसापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा हा 6वा दिवस आहे. आमचे हरिभक्तीपरायण देवेंद्र महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. खरं म्हणजे ज्यांचे शुभ आशीर्वाद या सप्ताहाला आहेत ते हरिभक्तीपरायण दत्तोबा महाराज निढाळकर, प्रेममूर्ती नाना महाराज वास्कर, देवव्रत उर्फ नाना महाराज वास्कर, हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज भूमकर, हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज कबीर बुवा, हरिभक्तीपरायण पांडुरंग आप्पा दातार, हरिभक्तीपरायण शांताराम महाराज निमन, हरिभक्तीपरायण राम महाराज काजडे व हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज मोरे यांचा आशीर्वाद आहे. गाथापारायण नेतृत्व ज्यांच्याकडे आहे ते आमचे हरिभक्तीपरायण विष्णू महाराज टेंबुकर, हरिभक्तीपरायण विद्यानंद महाराज राजळे, हरिभक्तीपरायण राहुल महाराज जगताप, हरिभक्तीपरायण धनंजय महाराज ओलेकर, हरिभक्तीपरायण शंकर नाना मोरे, हरिभक्तीपरायण दिगंबर महाराज कुटे व हरिभक्तीपरायण प्रल्हाद मामा घाटूड हे गाथ्याचं नेतृत्व करत आहे. मी गाथ्याचं नाही, गाथा पारायणाचं. अर्थात सगळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज भगवतचरणी हे वाक्पुष्प समर्पित करण्याचा सुयोग आहे. प्रभुचरणी वाक्पुष्प समर्पित करण्याच्या निमित्ताने निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु जगत्वंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबारा यांचा 4 चरणाचा आणि एक कार्यकारण भाव संबंध प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल म्हटला तर तो कार्यकारण भाव प्रापंचिकही असू शकतो आणि म्हटला तर तो प्रार्यप्राण भाव पारमार्थिकही असू शकतो. कार्यकारण भाव हा अत्यंत महत्त्वाचा संबंध मानला जातो. एखादं कार्य जर तुम्हाला समोर दिसत असेल तर त्याचं कारण मानलं पाहिजे. तुम्ही जर त्याचं कारण मानत नसाल तर खऱ्या अर्थाने त्याला नास्तिक म्हणतात. कार्य मानतो आणि कारण मानत नाही, मंडप मानतो आणि त्याला देणारा मानत नाही, इमारत मानतो बांधणारा मानत नाही, घट मानतो कुंभार मानत नाही. असो काही उपादान असेल, काही निमित्त असेल, काही निमित्त उपादान असेल, पण त्या ठिकाणी उपादानाचीही गरज आहे,
निमित्ताचीही गरज आहे, निमित्त उपादानाचीही गरज आहे. मला असं वाटते याशिवाय घट होऊ शकत नाही. घट जर तुम्ही मानत असाल तर तुम्हाला घटाला करणारा सुद्धा मानला पाहिजे. पट जर तुम्ही मानत असाल तर त्या पटाला करता सुद्धा तुम्हाला मानला पाहिजे. तुम्ही विश्व जर मानत असाल तर या विश्वाचा निर्मिता सुद्धा तुम्ही मानला पाहिजे. मानताय ना तुम्ही घटाला, मग खाण खाऊन तुम्हाला घटकर्त्याला सुद्धा मानावं लागेल. खाण खाऊन मानावं लागेल. मानताय ना तुम्ही पटाला, मग खाण खाऊन हा शब्द नाही का, म्हणजे मानावंच लागेल तुम्हाला. त्या कर्त्याला मानावं लागेल. विश्वाला मानताय ना तुम्ही, मग त्याच्या कर्त्याला सुद्धा तुम्हाला मानावं लागेल. काय झालं पहा, एका शाळेमध्ये एक शिक्षक होते आणि पगार जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी मुलांना शिकवत होते. आमचे तात्या म्हणत असतात की जे मुलांसाठी असतात ते गुरु, जे पगारासाठी असतात ते नौकर, जे विद्यार्थीसाठी असतात ते शिक्षक, फक्त पगारासाठी असतात ते नौकर. आणि म्हणून म्हणत होते काय संबंध आहे आपल्या जीवनामध्ये देवाचा, कशासाठी तुम्ही देवदेव करताय. अरे हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये देवाची काय गरज आहे. आपण आपल्या डोळ्याने पाहत असाल, आपण आपल्या कानाने ऐकत असाल, आपण आपल्या पायाने चालत असाल, आपण आपल्या मुखाने बोलत असाल, तर या ठिकाणी देवाचा काय संबंध आहे. पण त्यामध्ये एक वारकऱ्याचा पोरगा होता, त्याला मात्र ते पसंत पडत नव्हतं. वारकऱ्याचा मुलगा लवकर शाळेमध्ये आला, त्याने एक सुंदर गणपतीचं चित्र त्या फळ्यावर काढलं. गणपतीचं चित्र काढल्यानंतर शाळा भरली, म्हणजे सगळे विद्यार्थी त्या शाळेमध्ये आले. गुरुजीने ते गणपतीचं चित्र पाहिलं, विचारलं कोणी काढले रे हे चित्र, कोणी काढलं हे चित्र. रामू तू चित्र काढले. म्हटले मुलं प्रामाणिक होते, नाही गुरुजी मी नाही काढलं हे चित्र. शामू तू काढलं का रे. शामू म्हटला मी सुद्धा हे चित्र काढलं नाही गुरुजी. दामू तू काढलं का रे. दामू म्हटला मी सुद्धा हे चित्र काढलं नाही गुरुजी. नारायण तू काढलं का रे. नारायण म्हटला मी सुद्धा नाही काढलं चित्र गुरुजी. सखाराम तू, पहिले नावं होते असे. सखाराम तू काढलं का रे. सखाराम म्हटला मी सुद्धा हे चित्र नाही काढलं गुरुजी. छगन तू काढलं का रे. ते छगन घर बघ आहे ना ते असायचं ते. छगन तू काढलं का रे. नाही गुरुजी त्यावेळेला मी आत होतो, त्यामुळे मी चित्र कसं काय करू, मी नाही काढलं गुरुजी हे चित्र. शरद तू काढलं का रे. शरद म्हटला गुरुजी मी इतकं चांगलं चित्र काढू शकत नाही, मला इतकं चांगलं चित्र काढण्याची सवय नाही. असं कोण म्हटला. विद्यार्थ्याचे नाव आहेत बरं काय विद्यार्थ्याचे. नाही गुरुजी, ज्याने चित्र काढलं होतं त्याचा नंबर आला. तू काढलं का रे हे चित्र. नाही गुरुजी मी सुद्धा नाही काढलं. अरे मग काढलंय कोणी. हे काढल्याशिवाय झालं का. गुरुजी हे काढलं कोणीच नाही, हे निघालं, हे आपोआप निघालं. मूर्ख असले का. हे का आपोआप निघत असते का चित्र, कोणीतरी काढलंय म्हणून निघालं. नाही गुरुजी तसं काही नाही, माझ्या देखत हे चित्र असं निघालं. एक खडू उठला, गणपतीचं डोकं काढलं. दुसरा खडू उठला, त्याचे कान काढले. तिसरा खडू उठला, त्याची सोंड काढली. चौथा खडू उठला, त्याचे बाहू काढले. पाचवा खडू उठला, त्याचं उदर काढलं. एक खडू उठला, त्याचे दात काढले. एक दात अर्धा काढलाय. पुढे मोदक काढले, एक उंदीर काढला. असं चित्र निघालं गुरुजी. मूर्ख ऐकले का नाऱ्यातून. नारायण म्हटला गुरुजी मी मूर्ख नाही, मूर्ख तुम्ही आहात. तुम्ही मूर्ख आहात. एवढं मोठं आपलं विश्व, त्या विश्वातला हा आशिया खंड, त्या आशिया खंडातला हा भारत देश, त्या भारत देशातला आपला हा महाराष्ट्र, या महाराष्ट्रातला आपला हा जिल्हा, या जिल्ह्यातला आपला हा तालुका, या तालुक्यातलं आपलं हे छोटंसं गाव विकायला काढलं नाही कोणचं तरी गाव इकडे आहे ना, आम्हाला घ्यायचं आहे. एक आहे का कोणी त्या गावातलं इथं असो तो भाग आहे का कोणी नाही ना. त्या गावातली ही एक शाळा, त्या शाळेतला हा छोटासा फळा, या फळ्यावरचं चित्र काढण्यासाठी जर गुरुजी कोणीतरी लागते
तर एवढं मोठं विश्वाचं चित्र काढण्यासाठी कोणी नको का? जेने हे विश्व निर्मिलं चाली म्हणायचं बरं का. मी चाली ऐकण्यासाठी कीर्तन आहे आजचं. चाली म्हणायच्या. आम्हाला ह्या चाली ऐकायला भेटत नाही बरं का महाराज म्हणायचं. आमचे दिगंबर महाराज सगळे महाराज आहेत. भाग असा आहे की कार्य जर समोर दिसत असेल तर त्याचं कारण मानलं पाहिजे, असा एक भाग आहे. याला कार्यकारण भाव संबंध असं म्हणतात. अनेक संबंध आहेत, त्यापैकी आजचा हा एक संबंध आहे. मला आज खरं म्हणजे माझ्याजवळ फक्त 1 तास आहे. 1 तासापेक्षाही कमी आहे. मला 8:15 वाजता थांबायचं आहे आणि आमची गाडी असल्यामुळे आणि ही गर्दी असल्यामुळे आम्हाला लवकर निघून अकोल्याला पोचायचं आहे सकाळपर्यंत. त्याच्यामुळे मी बरोबर 8:15 वाजता थांबून निघणार आहे. तुम्हाला मात्र इथं थांबायचं आहे आणि महाराजांची परवानगी घेतली तशी. असो, हा संबंध अत्यंत महत्त्वाचा आहे. सज्जनानो, या संबंधाचा विचार करत असताना आपण नेहमी पाहतो, तुम्ही जर दुःख भोगत असाल तर त्याचा संबंध पापाशी आहे. तुम्ही जर सुख भोगत असाल तर त्याचा संबंध पुण्याशी आहे, असे प्रमाण आहे. रोगाचा संबंध पापाशी महाराजांनी सांगितला एका ठिकाणी. सांगितलं रोग जर तुमच्याकडे दिसत असेल तर त्याचा संबंध कोणाशी आहे? त्याचा संबंध रोगाशी नाही, त्याचा संबंध पापाशी आहे. तुका माने पापे नामदेव महाराजांनी सुद्धा असे काही संबंध सांगितले. तुमचं स्वरूप जर चांगलं असेल तर तुम्ही पहिल्या जन्मामध्ये नक्कीच कुठंतरी कांचनाचं दान केलेलं आहे. तुम्हाला जर पालखी बसायला भेटत असेल तर तुम्ही नक्कीच कुठंतरी मंदिराचं दान केलेलं आहे. मंदिर दाने सदा सुखी, अन्नदाने जीवनदाने सदा सुखी, अन्नदाने दृढाविषी, मंदिर दाने पूर्ण पालकी जन्मी प्राणी. नामदेव महाराजांचाच आहे का? जे वृक्ष लावती सर्व काळ तयावरी छत्राचे झाडा. महाराज म्हणतायत की छत्र पाहिजे असं वाटत असेल ना
तर तुम्ही वृक्ष लावले पाहिजे. तुम्ही पुढच्या जन्मामध्ये फार सुंदर तुम्हाला दिसावं असं वाटत असेल ना, तर तुम्ही सुवर्ण दान केलं पाहिजे. आणि अशी जर तुमची इच्छा असेल तर मी आज मुक्काम करतो. तुमची नेहमी शीतलता असावी असं वाटत असेल ना, तुम्ही चंदन दान केलं पाहिजे. आणि तांबूलाचं सुद्धा दान सांगितलं, तांबूल दान केलं पाहिजे. भूदाने होसी भूपाडू, तुम्ही भूदान केलं पाहिजे. म्हणून तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये पंतप्रधान होण्याची इच्छा असेल तर तुम्ही भूदान केलं पाहिजे. तुम्हाला राष्ट्रपती होण्याची इच्छा, इकडची मंडळी राष्ट्रपती होण्याची इच्छा असेल तर तुम्ही भूदान केलं पाहिजे. भूदान करण्याची संधी तुम्हाला आहे. आमचे नरेंद्र महाराज आहेत, देवेंद्र महाराज, खऱ्या अर्थाने त्यांनी भूमी घेतलेली आहे. मी तो विषय मांडणार आहे. हे देवेंद्र जर नागपूरमध्ये जन्माला आले असते तर भूमी लगेच होऊन गेली असती महाराज तुमची. आणि म्हणून संबंध आहे राजांनो, संबंध नाही कसा संबंध आहे. तो संबंध फक्त आपल्या पुरताच मर्यादित आहे असं नाही, तो संबंध देवालाही लागू आहे. देवालाही माहित आहे आपल्याला. राजे पडलेले होते, कौशल्याच्या मांडीवर पडलेले होते. सुमंत समोर उभे होते. राम लक्ष्मण वनवासात होते. भरत शत्रुघ्न मामाच्या घरी होते. आणि त्यावेळेला सुमंत खाली मान घालून समोर उभे होते. राजे सुमंताला विचारतात, सुमंत कुठं आहे माझा राघव, कुठं आहे माझा लखन? मी म्हटलं होतं ना सुमंत तुला 4 दिवस वनवासामध्ये ठेवायचं आणि परत घेऊन यायचं म्हणून. त्यांना सोडून आला सुमंत तू. सुमंत तुला म्हटलं होतं ना की जनकाच्या मुलीला सोडायचं नाही म्हणून, तिला सुद्धा सोडून आलाय सुमंत तू. अरे जिचं पाऊल अजून पालखीच्या बाहेर कधी पडलं नाही त्या जानकीला वनवासामध्ये सोडून आलाय सुमंत तू. हा राजेसाहेब, माझ्या राघवने माझ्यासाठी काय निरोप पाठवला रे सुमंत? हा निरोप ऐकण्यासारखा आहे बरं का. हा निरोप ऐकण्यासारखा आहे महाराज. निरोप असा पाठवलाय. काय निरोप पाठवला माझ्या राघवने माझ्यासाठी? त्यावेळेला सुमंताने सांगितलंय, राजेसाहेब एकच निरोप पाठवला. राघवजी म्हटले की माझ्या बाबाला एक गोष्ट सांगा, माझा निरोप सांगा की ज्या दिवशी माझा भरत गादीवर बसेल ना, ज्या दिवशी माझा भरत गादीवर बसेल ना, तो दिवस आम्हाला कळवा. त्या दिवशी आमची कुटिया सुद्धा सजवलेली असेल. बघा काय निरोप आहे महाराजा. ज्याच्यामुळे वनवासात यावं लागलं त्याच्यावर हे प्रेम, हा संबंध, हे बंधुप्रेम, की आजही ज्या बंधुप्रेमाची प्रत्येक घराला गरज आहे. आणि आता पुढचं असं आहे की राजाला समोरच्या भिंतीवर काही चित्र दिसायला लागतात. राजे त्या चित्राकडे पाहतायत आणि कौशल्याला म्हणतायत, कौशल्ये बघ ते चित्र, तुला नाही दिसत? म्हटले नाही दिसत. मला दिसते याचं कारण असं आहे की माझं मरण आता जवळ आलंय. मी नेहमी सांगेल दशरथांनो, सावधान, तुम्हाला सुद्धा मरताना समोर काही भिंतीवर चित्र दिसणार आहेत. नक्की दिसणार आहेत, लक्षात ठेवा. नक्की दिसणार आहे. म्हणून दशरथांनो सावधान व्हा. आतापासून आपल्या कॅमेऱ्यामध्ये चांगले चित्र फिट करून ठेवा की जे जाताना तुम्हाला आशीर्वाद देतील. सगळे विठाला 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 विठाला. या महाराज, खाली महाराज बसा. असे जाडे जाडे महाराज समोर असले की बरं वाटते. तर भीती वाटते, भीती वाटते आणि बरंही वाटते असं होते. आपल्या कॅमेऱ्यामध्ये असे चित्र फिट करा की जाताना तुम्हाला आशीर्वाद देतील. एकच थाप देत जा अशी एक. जाहो पाटील, माझे वडील तुमच्याकडे आले होते. माझं लग्न होतं त्यावेळेला. माझ्या वडिलांनी तुम्हाला 10,000 रुपये मागितले होते पाटील माझ्या लग्नासाठी. पण पाटील तुम्ही 20,000 रुपये दिले होते. नाहीतर माझ्या वडिलाला शेत विकावं लागलं असतं. तुम्ही सांभाळलं माझ्या वडिलाला.
आता माझा प्रपंच चांगला आहे पाटील, मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही पाटील, तुम्ही नरकात जाणार नाही पाटील, माझ्या आशीर्वादाने तुम्हाला स्वर्ग मिळणार आहे पाटील. या देशातल्या श्रीमंताच्या कॅमेऱ्यामध्ये जर असं एकही चित्र नसेल, धिक्कार असो महाराज त्या श्रीमंतीचा. काय चाटायची ती श्रीमंती. त्याग एक गुणश्लाघ्यो किमन्नेर गुणराशिभिः त्यागा जगती पूज्यते पशुपाषाण पाद पहा. पशुची, पाषाणाची आणि वृक्षाची पूजा होते ना, त्याचं कारण त्याच्या जीवनामध्ये त्याग आहे म्हणून होत आहे. वृक्षाची त्यागामुळे पूजा होत असेल, पशुची त्यागामुळे पूजा होत असेल, दगडाची त्यागामुळे जर पूजा होत असेल तर तुम्ही त्याग करा. आजही लोक तुमची पूजा केल्याशिवाय राहणार नाहीत, लक्षात ठेवा. ही पूजा आहे कोणाची? ही पाठीमागे जी प्रतिमा दिसते आमच्या गुरुवर्यांची, हे पूजा आहे कोणाची? ही पूजा व्यक्तीची पूजा नाही, ही पूजा प्रतिमेची पूजा नाही, आमच्या बाबाने केलेल्या त्यागाची पूजा आहे, लक्षात ठेवा. त्याग एक गुणश्लाघ्यो किमन्नेर गुणराशिभिः. अनेक गुणाच्या राशीच्या राशी आहेत लोक तुमच्याजवळ, पण त्याग नावाचा गुण जर नसेल तर धिक्कार असो त्या राशीला. एकही गुण नाही तुमच्याजवळ, पण एक त्याग नावाचा गुण जर असेल, एवढासा त्याग नावाचा गुण जर असेल ना, तर तो गुण तुम्हाला फक्त वंदनीयच नाही तर पूजनीय बनवल्याशिवाय राहणार नाही. पण पूजा त्यागाची होत असते, लक्षात ठेवा. आजही महाराज फोटोकडे पाहिलं तरी भीती वाटते, भीती वाटते नाही का. बाबा बुवाची जी भीती होती ना, ती प्रदक्षिणा निघा काय बुवा म्हटलं की माणूस घाबरायचा अक्षरशः. आणि म्हणून विठ्ठला 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 विठ्ठला. अरे विद्यार्थ्याने विद्यार्जन केलं पाहिजे हे जसं बरोबर आहे, साधूने सत्याने वागलं पाहिजे हे जसं बरोबर आहे, योग्याने ध्यान केलं पाहिजे हे जसं बरोबर आहे, योग्याने धारातीर्थी पळेपर्यंत युद्ध केलं पाहिजे हे जसं बरोबर आहे, स्त्रीने मर्यादेने वागलं पाहिजे हे जसं बरोबर आहे, तसं श्रीमंताने दान केलं पाहिजे हे सुद्धा बरोबरच आहे ना. विद्या तीर्थे जगती उदा साधवा सत्य तीर्थे गंगा तीर्थे मलिन तनसो योगियो ध्यान तीर्थे धारा तीर्थे धरणी पैसो दान तीर्थे धनाढ्या लज्जा तीर्थे कुलयुवतया पातकम शालयन्ति. उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम गती मिळावी असं वाटत असेल श्रीमंताला तर त्याने दान केलं पाहिजे. हो, मग तो श्रीमंत श्रोता असो वा कीर्तनकार असो, गती पाहिजे ना. पैसे पाहिजेत लेकान, गती पाहिजे, असं कसं जमेल? कीर्तनाचे पैसे पाहिजेत आणि गती पाहिजे, असं कसं काय जमेल? बसा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. गती पाहिजे असेल श्रीमंताला तर त्याने दान केलं पाहिजे. एक सूत्र आहे पहा, दानम मित्रम मरिष्यतः. मरणाऱ्या माणसाचा अत्यंत जवळचा मित्र जर कोण असेल तर ते दान आहे.
किती केलं पाहिजे सांगून टाकतो आता. किमान आपल्या संपत्तीतला 10वा हिस्सा तरी केला पाहिजे. न्यायोपार्जित वित्तेन दशमांशेन धीमताम कर्तव्यो विनियोगश्च ईश प्रीत्यर्थ हेतवे. ईश प्रीत्यर्थ अर्थात त्या हेतूने किमान आपल्या संपत्तीतला 10वा हिस्सा दिला पाहिजे. मला पुढे जायचं आहे. हे चित्र समोरच्या भिंतीवर दिसत असतात म्हणून जे कॅमेऱ्यामध्ये असेल तेच दिसत असतात. केलेल्या कर्माचं फल जर देवाच्या बापालाही चुकत नसेल तर मला असं वाटतं एखादं कार्य जर समोर दिसत असेल तर त्याचं कारण आपल्याला मानावं लागेल. महाराज म्हणतात कळो येईल, आता नाही करणार. कळो येईल अंत हे प्रमाण आपल्या सगळ्यांच्या पाठ आहेत. मला हे सांगायचं आहे, कार्य कोणचंही असू द्या कारण मानावं लागतं. त्याची अनेक उदाहरणं आपल्याला घेता येते. कार्याला फळ म्हणतात नाही, असं म्हणतो ना आपण, त्याचं हे फळ आहे, त्याचं हे फळ आहे, त्याचं हे फळ आहे, नाही का. हो, एका बिचाऱ्या श्रीमंत सुनीने आपल्या गरीब सासूबद्दल तक्रार केली. थोडक्यात सांगून जाईल. श्रीमंत घरची पोरगी होती, सासू गरीब होती. बिचारीने कष्ट करून आपल्या मुलाला शिकवलं आणि तिने सांगितलं तुमची माय जर या घरात राहत असेल तर मी राहणार नाही. आम्हाला लाज वाटते बाई या म्हातारीची, तिची मान हलते, हा प्याला हलतो, किती वेळ तरी खाली पडतात कप बशा चहाच्या, आम्ही नाही सहन करणार बाई हे. तुमची माय जर घरात राहत असेल तर आम्ही राहणार नाही. असं म्हणत होते बाई की 2 वर्षात मरणार आहे. 10 वर्ष झाले म्हातारी अजून मरत नाही. हो, म्हातारीची व्यवस्था गोठ्यात केली पाहिजे, गोठ्यात केली पाहिजे. म्हातारीची व्यवस्था गोठ्यात केली. एक वाकळ, एक गोदडी आथरायला दिली, एक खाट दिली, एक तांब्या दिला, एक खापर दिलं, एक ताट दिलं, नाही का. हे असं सगळं दिलं. येईल त्यावेळेला खायचं असं सांगितलं. नातवाला आजीची खूप आठवण येत होती. आजीलासुद्धा नाताची खूप आठवण येत होती. नातू खूप आवडत असतात बरं का आजी आजोबाला. मुलापेक्षासुद्धा जास्त आवडत आहेत, नाही का. हो, मुलापेक्षासुद्धा जास्त आवडत आहेत नातू. ज्ञानोबा रायसुद्धा म्हणत आहेत की नातू जास्त आवडतो, नाही का. मुलापेक्षासुद्धा जास्त आवडतो नातू. नाताची आठवण येत होती पण नाताला जाऊ दिल्या जात नव्हतं. म्हातारी खाटेवरच गेली. मुलांनी तिची व्यवस्था केली. नातवाने मात्र ते सगळं साहित्य घेतलं, एका काचाच्या अलमारीत ठेवून दिलं. माईचं लक्ष गेलं. माईने विचारलं हे कोणी ठेवलं? मी ठेवलं मा. मूर्खा कुलूप लावलं. म्हटलं हां कुलूप लावलं मा. चाबी कुठं आहे? हे चाबी माझ्या कमरेला आहे मा. मूर्ख कुठला आहे? कशासाठी ठेवली गोदडी? हे कशासाठी काठी ठेवली, वाहन ठेवली लेका? इतक्या चांगल्या अलमारीमध्ये सगळं ठेवून दिलं, तो कुलूप लावलं. आपला हे कशासाठी ठेवलं? आपल्या घरात आता याचं काय काम आहे? आपल्या घरात याचं काय काम आहे म्हटल्यानंतर नातवाने उत्तर दिलं, म्हणजे मुलाने उत्तर दिलं आपल्या आईला, मा तुझं काम जरी संपलेलं असलं तर एक दिवस मला या सगळ्या वस्तूचं काम पडणार आहे. तुमच्या लक्षात आलं का? तुमच्या यांच्यासाठी नाही, तुमच्यासाठी आहे. आलंय ना? तू आहेस ना मा पुढे, मग कुठून आणू खापर मी? तू आहेस ना, तुझ्या पुढे मी हेच ठेवल्याशिवाय राहणार नाही.
मग बाया म्हणतात ना, हे त्याचं फळ आहे, हे बाई त्याचं फळ आहे असं म्हणतायत ना, असं म्हणतात. तुम्हालाही म्हणत असतील ना, हे त्याचं फळ आहे. म्हणजे एखादं कार्य जर समोर दिसत असेल तर आपण म्हणत असतो हे त्याचं फळ आहे, हे त्याचं फळ आहे, हे त्याचं फळ आहे. वाईटाचं फळ नेहमी वाईट असतं, चांगल्याचं फळ नेहमी चांगलं असतं. अनेक प्रमाण आहेत, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐशे किती फळ आहे. म्हणून चांगलं पाहिजे असेल फळ तर कर्मही चांगलं असलं पाहिजे ना. महाराज म्हणतात की शेती खूप चांगली आहे, शेती खूप चांगली आहे, शेती खूप चांगली आहे, मशागत सुद्धा खूप चांगली आहे. त्या शेतीमध्ये जे खत आहे ना ते शेणखत आहे, गावरान खत आहे, रासायनिक खत नाही, ते सुद्धा भरपूर आहे. ती आमच्याकडे वखरणं म्हणतात त्याला. नांगरलेली आहे, नंतर वखरलेली आहे, पाऊस आलेला आहे, सुंदर वापसा आलेला आहे आणि आता पेरणी करायची आहे. पण पेरण्या जाणार जो बी मात्र वाईट आहे. शेती चांगली आहे, मशागत चांगली आहे, नाही का, पाऊसही चांगला आहे, वापसाही चांगला आहे. पण महाराज म्हणतात बी चांगलं नसेल तर, बी चांगलं नसेल तर काय उपयोग आहे. मला असं वाटते ह्या गोष्टी जशा महत्त्वाच्या आहेत ना त्याहीपेक्षा बी उत्तम असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बी म्हणजेच खऱ्या अर्थाने क्रियमान आहे, बी म्हणजेच क्रियामान आहे. बी जर चांगलं असेल, महाराज आपल्याला हमी देत आहेत, बी जर चांगलं असेल तर मग दादानो निश्चिंत राहा, त्याला फळ सुद्धा चांगलं आल्याशिवाय राहणार नाही. शुद्धा बीजा पोटी रांगची रांग महाराज लोकांची आहे. महाराज देवेंद्र होतात वाटते मुख्यमंत्री. झाले नाही पाहिजेत, झाले नाहीत पाहिजेत. अरे महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी ठिकाण आहेत गणपतीमध्ये की त्या गणपतीवर दगडफेक झाली, लक्षात ठेवा. कोण पाहिजे तुम्हाला? काय चित्र पाहणार आहात तुम्ही भविष्याचं या महाराष्ट्राचं आणि या देशाचं? तुम्हाला आता माणसं महत्त्वाची वाटत आहेत, जात महत्त्वाची वाटते का देश महत्त्वाचा वाटतो? असंच झालं होतं छत्रपती शिवाजी महाराज जन्माच्या येण्याच्या अगोदर. आल्यानंतर सुद्धा त्यांना किती मेहनत घ्यावी लागली आहे सगळं करण्यासाठी. विसरलात आपण? आपण शिवाजी महाराजांचं फक्त चरित्रच सांगतो, त्याचा काही आदर्श घेतो की नाही? काय काय करावं लागलं महाराजांना हे काय तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज आहे? तुम्ही त्या परिसरातले आहात. सज्जनानो, आजही आपल्याला सूर्याजी पिसाळाचा राग येतो का नाही? चंद्रराव मोऱ्याचा राग येतो का नाही? खंडोजी खोपडाचा राग येतो का नाही?
खंडोजी खोपड्याचा राग येण्याचं कारण काय? त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोध केलाय म्हणून. चंद्रराव मोऱ्यांचा राग येण्याचं कारण काय? महाराजांचा विरोध केलाय म्हणून. सूर्याजी पिसाळांचं नाव घेतल्यानंतर राग येतो याचं कारण महाराजांचा विरोध केलाय म्हणून. तसं पुढे सुद्धा इतिहास, तुम्ही जर चांगल्या माणसाला विरोध करत असाल तर तुमचा सुद्धा विरोध केल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. मी चांगला माणूस त्याला म्हणतो की ज्याने या देशासाठी आपलं सर्वस्व सोडून दिलं आहे. रामायणामध्ये एक श्लोक आहे, स्नेहो दयांच सौख्यंच यदि वा जानकीमपि आराधनाय लोकश्च न मुंचते नास्ति मे व्यथा. भरत, मी स्नेहाला सोडायला तयार आहे. मी स्नेहाला सोडेल किंवा स्नेहाने मला सोडलं तरी चालेल. मी दयेला सोडायला तयार आहे किंवा दयेने मला सोडलं तरी चालेल. तुला काय सांगू, यदि वा जानकीमपि, मी माझ्या जानकीचाही त्याग करायला तयार आहे, पण मी देशहिताचा त्याग कधी करू शकत नाही. हे रामप्रभूचं जर वाक्य असेल आणि आपण जर भविष्याचा या देशाचा विचार करत असाल तर माझी विनंती आहे की आपण सावध होणं ही महत्वाचं आहे. विठ्ठल 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 असो. आता गाडगं लपवणं बंद करा ना महाराज, कमी करा ना. आता गाडगं किती दिवस लपवता? ताक पाहिजे आणि गाडगंही लपवता. किती असेच गाडगं लपवले पहिले सुद्धा, म्हणून तर आपल्यावर अनेक गोष्टीचे आक्रमण झाले, लक्षात ठेवा. बघावा तुम्हाला कसं ऐकायचं मला माहीत नाही. आम्ही आमचा विचार तुमच्या पुढे मांडला आहे. आमचा विचार हा वैयक्तिक कोणासाठी नाही, आमचा विचार देशासाठी आहे, लक्षात ठेवा. देशहिताचा विचार त्याही वेळेला साधूने केला, आजही तो झाला पाहिजे. देशहिताचा विचार करणारे जगद्गुरूही होते, देशहिताचा विचार करणारे रामदास स्वामीही होते. छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार ज्यावेळेला बसत होती त्यावेळेला त्या तलवारीला लावून देण्याचं काम जगद्गुरू तुकोबा यांचे शब्द करत होते. देवट्या छत्री घोडे हे मी सांगितलेला विषय म्हणजे सहज आलेला विषय नाही, मी आवर्जून सांगितलं. असो, पुढे चाला. फळाचा विचार करत असाल चांगल्या, तर मला असं वाटते बी सुद्धा चांगलं असलं पाहिजे. माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प, ते फळाचे महाद्वीप पातली प्रभू. हे फळ त्याचं फळ आहे की त्याच्या पाठीमागं माझं सत्यवादाचं तप आहे. ऐका, फळ चांगलं असेल, फळ चांगलं पाहिजे असेल तर बी चांगलं असलं पाहिजे. आपण बऱ्याचदा असा विचार करतो की बी म्हणजे मायबाप, त्याचं फळ म्हणजे मुलगा. पण माझा थोडीशी शंका आहे त्याच्यावर, मी ते मांडणार आहे. असा जर आपण विचार केला, असा जर विचार केला तर त्या ठिकाणी शंका अशी येते, काही ठिकाणी बी शुद्ध आहे पण फळ अशुद्ध आहे, अशुद्ध आहे. काही ठिकाणी बी अशुद्ध आहे पण फळ शुद्ध आहे. काही ठिकाणी बी अशुद्धच आहे आणि फळही अशुद्धच आहे. आणि काही ठिकाणी बी शुद्ध आहे आणि फळ शुद्ध अशुद्धच आहे. काही ठिकाणं असे पाहतो आपण की बी अत्यंत अशुद्ध आहे पण फळ मात्र शुद्ध आहे. बी आहे हिरण्यकश्यपू, नाव घेऊन येते देवाची, त्याचं फळ आहे प्रल्हाद. प्रल्हादासी पिता करी तो जाचनी, परी तो स्मरे मनी नारायण. मी देवाचं नाव घेणार नाही आणि मी देवाचं नाव घेऊ देणार नाही म्हणणारा हिरण्यकश्यपू, त्याच्या कुळामध्ये प्रल्हादीचा जन्म आहे.
प्रल्हादजी म्हणतात, माझ्या बापाने मला किती त्रास दिला तरी मी देवाचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. बियाचा विचार केला तर बी अशुद्ध आहे आणि फळाचा विचार केला तर फळ मात्र अत्यंत शुद्ध आहे. आता पुढे चला. बी शुद्ध आहे पण फळ अशुद्ध आहे. बी शुद्ध आहे. कृष्णम वंदे जगद्गुरु. श्रीकृष्ण यादव हे बी आहे. श्रीकृष्ण यादव हे बी आहे आणि लालू प्रसाद यादव त्याचं फळ आहे. म्हणजे नाव घेतलं ते सगळं लावून घ्या तुम्ही. ते यादव सगळे लावून घ्या ना. त्या सगळ्यांची नावं मला माहीत नाही म्हणून हे एकच नाव त्यातलं मला माहीत आहे. यादव बघा ना पुढचे तुम्ही सगळे. हो. अरे बी अत्यंत शुद्ध आहे पण त्याचं फळ मात्र अत्यंत अशुद्ध आहे. आता पुढे चाला. बी अशुद्ध आहे आणि फळही अशुद्ध आहे. बी अशुद्ध आहे आणि फळही अशुद्ध आहे. धृतराष्ट्र हे बी आहे आणि दुर्योधन त्याचं फळ आहे. बी अशुद्ध आहे, फळ फार वाईट होता महाराज धृतराष्ट्र. ते लाक्षागृहामध्ये जाळ्याचं कपट कृत्य जे केलं ना ते धृतराष्ट्राने केलं. एक कणिक नावाचा कपट काय म्हणतात त्याला इंजिनियर होता. त्याला विचारलं होतं की जवळचे शत्रू मारायचे असतील तर कसे मारले पाहिजेत. त्या कणिकाने सांगितलं होतं की लाक्षागृह तयार केलं पाहिजे, म्हणजे लाखाचं गृह तयार केलं पाहिजे. त्याच्यात त्यांना झोपवलं पाहिजे. हे झोपल्यानंतर ते पेटून दिलं पाहिजे, नंतर हे जातील. हे दुर्योधनाने नाही केलं, हे धृतराष्ट्राने केलं. दुर्योधन काही इतका शहाणा नव्हता, इतका काही तो हुशार नव्हता. हा बदमाश होता. आणि धृतराष्ट्र रूपी बी आहे आणि दुर्योधन रूपी त्याचं फळ आहे. बी अशुद्ध आहे, फळही अशुद्ध आहे. आणि बघा काही ठिकाणी बी शुद्ध आहे, फळही शुद्ध आहे. त्याचे अनेक उदाहरणं आहेत. बी शुद्ध आहे, फळही शुद्ध आहे. प्रमाण देईल मी. उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे. साधू आणि संत असती
निश्चयी तुरे तानुलिया जाई श्री गुरुचरण उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंड. आणि म्हणूनच हे प्रमाण जेव्हापासून मी पाहिलं ना तेव्हापासून माझ्या लक्षात आलं की पुत्र तीर्थ का हिंडतात. अनेक पुत्र आता तीर्थयात्रा करतात, ट्रिपा घेऊन जातात तीर्थे रे हा त्यातलाच भाग असेल एखाद्या वेळेला नाही का. असू द्या, असलं पाहिजे. दुसरं काही केल्यापेक्षाही असायला हरकत नाही. उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंड साधू आणि संत जेथे असती बा उदंड. मला असं वाटतं की या प्रमाणावरून आपल्या लक्षात आलं असेल बी शुद्ध आहे, फळ सुद्धा शुद्ध आहे. लक्षात ठेवा. मग हे लावायचं कसं? शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी. हे तर जर असं असं दिसते सगळं नाही का, कुठं असं कुठं असं दिसते. हे लावायचं कसं? माझ्या अल्पमतीप्रमाणे मी थोडासा विचार करण्याचा प्रयत्न करेल. बी म्हणजे साधना. ज्याला फळ येते ना त्याला बी म्हणतात. साधनेला सुद्धा फळ आहे. ज्ञान ही साधन आहे, त्याचं फळ आहे. कर्म ही साधन आहे, त्याचं फळ आहे. योग ही साधन आहे, त्याचं फळ आहे. यज्ञ ही साधन आहे, त्याचं फळ आहे. साधना म्हणजे बीज आहे. ज्ञानाचं फळ आहे मोक्ष. अनेक ओव्या आहेत त्याच्यावर. ज्ञानाचं फळ आहे मोक्ष. कर्माचं फळ आहे अंतकरणाची शुद्धी. योगाचं फळ आहे नाही का काय म्हणतायत योगा चित्तवृत्ती निरोधा. चित्ताचा नाही का चित्तवृत्तीचा निरोध हे योगाचं फळ आहे. यज्ञाचं फळ आहे स्वर्गाची प्राप्ती. ज्ञानाचं फळ आहे मोक्ष. ज्ञाने विन एके महाराज म्हणतात. केवळ कितीही उपाय केले तरी मोक्ष भेटणार नाही, तो ज्ञानानेच मिळेल. आणि म्हणून ज्ञानाचं फळ आहे मोक्ष. कर्माचं फळ आहे अंतकरणाची शुद्धी. योगाचं फळ आहे चित्तवृत्तीचा निरोध आणि यज्ञाचं फळ आहे स्वर्गप्राप्ती. पण एक लक्षात ठेवा, या ठिकाणी जे बी आहे ना ते ज्ञानरूपी बी नाही, ते कर्मरूपी बी नाही, ते यज्ञरूपी बी नाही, ते योगरूपी बी नाही. या ठिकाणी जे बी सांगितलेलं आहे ते बी का नाही याचं एक कारण सांगतो. हो बसा बसा बसा, पुढे नका येऊ आता, बसा. हो याचं कारण असं आहे की ज्ञान हे बी आहे पण त्याचं फळ मात्र एकच आहे मोक्ष. का दुसरं काही फळ आहे त्याचं? मोक्ष हेच फळ आहे बरं का. नामचिंतनाचं एकच फळ आहे ते म्हणजे मोक्ष. कर्माचं फक्त कर्मरूपी बियाचं एकच फळ आहे ते म्हणजे अंतकरणाची शुद्धी. योगरूपी बियाचं एकच फळ आहे चित्तवृत्तीचा निरोध. आणि यज्ञरूपी बियाचं एकच फळ आहे स्वर्गप्राप्ती. पण इथं मात्र असं आहे बी एक आहे आणि फळं अनेक आहे. बी एक आहे फळं अनेक आहेत. म्हणून फळं रसाळ गोमटी नाही, फळे रसाळ गोमटी. फळे रसाळ गोमटी. बी एक आहे फळं मात्र अनेक आहेत. असं बी आपल्याला शोधायचं आहे की ज्याचे फळं अनेक आहेत. असं बी आपल्याला शोधायचं आहे की ज्याचे फळं अनेक आहेत. असं बी कोणचं आहे? काय नामचिंतन रूपी बी मात्र असे की ज्याचे अनेक फळ आहे. यत कर्मभीर यत तपसा ज्ञान वैराग्य तश्रेय. ऐका, योगेन ज्ञान धर्मेन श्रेयोधीरतेरपि सर्वमत भक्ती योगेन मद्भक्तो लभतेंजसा. योगाने जे प्राप्त होते, ज्ञानाने जे प्राप्त होते, यज्ञाने जे प्राप्त होते, या सगळ्या साधनेने जे प्राप्त होते ना ते फक्त नामचिंतनाने प्राप्त होते. माडी 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 हा खाली असं. आणि जे नामचिंतनाने प्राप्त होते ते मात्र याने कशानेच प्राप्त होत नाही. ज्ञानाने फक्त मोक्ष प्राप्त होतो. पाप कुठं जाते? पाप नाही जात. योगाने चित्तवृत्तीचा निरोध होतो. पाप कुठं जाते? पाप नाही जात. कर्माने अंतकरणाची शुद्धी होते. पाप कुठं जाते? पाप नाही जात.
यज्ञाने नंतर स्वर्ग भेटते, पाप कुठं जाते? पाप नाही जात. पण नामचिंतन मात्र असं आहे की आणि मोक्षही भेटते आणि पापही जात आहे, पापही जात आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे बी आहे ते बी दुसरं कोणचंच नाही, नामचिंतन रूपी बी आहे. बरोबर, मला क्षमा करा. आणि खरं म्हणजे त्याचे फळे आहे ना, ते फळे रसाळ गोमटी. फळं रसाळ गोमटी नाही, फळे रसाळ गोमटी. फळे रसाळ गोमटी नामचिंतन रूपी बियाची अनेक फळं आहेत. त्यातलं पहिलं फळ आहे अमृताची वाणी. अमृताची अमृताची वाणी हे नामचिंतन रूपी बियाचं पहिलं फळ आहे. अमृताची वाणी याचा अर्थ अमृत तत्वाला प्राप्त करून देणारी वाणी, हे पहिलं फळ आहे. मला थोडक्यात सांगायचं आहे, माझी वेळ संपलेली आहे. देह देवाचे कारणे, इच्छाच होत नाही महाराज आपला देह देवाचे कारणे असावा म्हणून, इच्छाच होत नाही. बघा, सांगणं सोपं आहे, देह फक्त देवाच्याच कारणी लावणं हे फार कठीण आहे, फार कठीण आहे. सांगायला काय आता, हे सांगितल्याशिवाय कीर्तन कोणी घेणार नाही म्हणून सांगावं लागते. पहा, आपला संबंध देह फक्त आणि फक्त देवाच्या कारणी असला पाहिजे असं कोणाला वाटते? आपला देह आपण भाड्यासारखा वापरला पाहिजे देवासाठी असं कोणाला वाटते? कोणाला वाटते महाराज असं? मला भोसरीकर माऊलींची आठवण येते नाही का. माऊलींना पाहिलं मी, नामदेव महाराजांची गाथापाठ, तुकोरोबारायांची गाथापाठ, ज्ञानेश्वरी पाठ पाठीमागे बसायची तात्यांच्या कीर्तनामध्ये. आणि त्यांच्या पायामध्ये हे पडले होते तरीसुद्धा वारी सोडली नाही. या देहाचं काय करायचं म्हणे. मला असं वाटतं यालाच म्हणतात देह देवाचे कारणे. असे काही साधू आपण आताही पाहिले आणि खऱ्या अर्थाने त्यांचं जीवन फक्त देवाच्या कारणे होतं. पूजनीय बाबा अर्थात बुवा आमचे गुरुवर्य विठ्ठल महाराज, कोणाच्या कारणे होतं संबंध जीवन नाही का? देह देवाचे कारणे. म्हणून देह देवाचे कारणी असावा अशी वृत्ती होण्यासाठी सुद्धा नामचिंतन महत्त्वाचं आहे. नाही तर आपला देह कोणाच्या कारणी आपल्या सगळ्यांना माहीत आहे. ज्यांचा असेल त्यांना आमचं साष्टांग दंडवत आहे. एकतर देह देवाच्या कारणी असावा, नाहीतर देह देशाच्या कारणी असावा. संसाराच्या कारणी ज्याचा देह आहे ना, ते संसारातली माणसंसुद्धा विसरतात हो त्याला. फक्त संसारासाठी ज्याचा देह आहे ना, विसरतात ती माणसं. मला नाही वाटत की तुमच्या एकाच्या सुद्धा तुमच्या पंजोबाचं नाव पाठ असेल म्हणून. आहे का तुमचं खापर पंजोबा पाठ आहे का तुमचे? नाही, विसरले. देह प्रपंचाचे कारण आहे. पण मला नाही वाटत की या देशामध्ये असा एकही माणूस असेल की ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव माहीत नाही म्हणून. देशामध्ये म्हणते मी, देह देशाचे कारणे, देह देवाचे कारणे नाही का. ही वृत्ती होणं सुद्धा नामचिंतन रूपी बियाचं फळ आहे. देह देवाचे कारणी. तिसरं फळ आहे सर्वांग निर्मळ. चित्त जैसे गंगाजळ. गंगाजळासारखं त्याचं चित्त आहे. याचं कारण असं आहे, गंगाजळामध्ये कधीही विकार निर्माण होत नाही. त्याचा देह कुठंही असू द्या, त्याचं चित्त खऱ्या अर्थाने कुठेही असू द्या, देहाला जावं लागतं, इकडे जावं लागते, तिकडे जावं लागते,
पण त्याचं चित्त मात्र गंगाजळासारखं असते बघा. त्याच्या चित्तामध्ये कधीच विकार निर्माण होत नाही महाराज, कधीच विकार निर्माण होत नाही. कोण्याही प्रसंगामध्ये विकार नाही निर्माण होत. आपला प्रसंग बदलला की आपण बदलत असतो, बदलतो आपण. हो, काही काही बाप तर मी नवरदेवापुढे नाचताना पाहिले, बदलले. चांगले चांगले बाप आपल्याला तिथून निघून जावं लागलं. हो, म्हणून माणसं बदलतात. काल बदलला, देश बदलला, वस्तू बदलली की माणसं बदलतात. पण मला असं वाटतं की ज्याचं चित्त कधी बदलत नाही हे नामचिंतन रूपी बियाचं फळ आहे. कोणताही प्रसंग असू द्या त्याचं चित्त बदलत नाही. ते भगवत कृपा मानतायत त्याला. हो, असे अनेक उदाहरणं आहेत की ज्याला भगवत कृपा मानली. हो, आणि म्हणून चित्त जैसे गंगाजळ सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी, देह देवाची काळणी. आणि बघा शेवटचं फळ इतकं महत्त्वाचं आहे की मोक्ष हे त्याचं फळ आहे शेवटचं. हे तर फळ आहेतच, पण मोक्ष हे सुद्धा नामचिंतन रूपी बियाचं फळ कसं आहे हे सांगतायत महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका भवनी जाती तुका म्हणे जाती ताप आणि दर्शने विश्रांती. तुका म्हणे जाती ताप म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, दर्शने विश्रांती म्हणजे परमानंदाची प्राप्ती. हेच मोक्षाचं स्वरूप आहे ना. दर्शने विश्रांती, दर्शने विश्रांती, काय म्हटलं? मला काय म्हणायचं, चाल म्हणू आपण, पण मला असं वाटतं की मला थोडं बोलू द्या. थोडा नेम मोडला तर थोडं क्षमा करा. मला पुढे जायचं आहे. मला एक विषय आपल्याशी बोलायचा आहे. घ्यायची नाही चाल, घ्यायची नाही, घ्यायची चाल. क्षमा करा. कधी कधी नाही का अपवाद असतो एखादा. तुम्हाला खरं सांगू का, मी यांना आणखी 3 तास सोडलं नसतं. हे सापडत असतं नाहीत महाराज इतके, नाही का. नाही तर आमच्या चाली निरा अशाच असतात. समजलं? उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे, ह्या चाली ऐकायला भेटतात का? मी सोडलंच नसतं, खरंच नसतं सोडलं. सगळ्या चाली ऐकल्या असत्या. पण मला पुढेही जायचं आहे. एक विनंती आहे आपल्या सगळ्यांना. आमचे हरिभक्तीपरायण देवेंद्र महाराज या ठिकाणी एक गुरुकुल चालवत आहेत. आणि मी पाहिलं आहे सगळं की त्यांनी असे काही ग्रंथ या ठिकाणी गोळा केलेत की ज्या ग्रंथाची आपल्याला पुढे फार मोठी गरज पडणार आहे. तुकोबारायांचा 10,000 अभंगाचा गाथा मला असं वाटतं त्यांच्याजवळच असेल. रामदास स्वामींनी स्वतः लिहिलेली अक्षरं नाही का, ते सुद्धा त्यांच्याकडेच आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्रसुद्धा मी त्यांच्याकडे पाहिले. ते पत्र आहेत नाही का, ते ताडपत्रावरचे ते सुद्धा मी सगळं त्यांच्याकडे पाहिलं. ह्या सगळा संग्रह करणं किती कठीण असते तुम्ही लक्षात घ्या. आणखी पहा की ते शिकलेले आहेत. माझ्यासारखे 7वी नापास नाहीत ते. मी 7वी नापास आहे.
महाराजांचं शिक्षणसुद्धा खूप झालेलं आहे. महाराज खूप शिकलेलं, मला ती डिग्रीसुद्धा माहीत नाही आणि सांगितली तरी मला समजणार नाही. मला ते एक पोरगा म्हणायचा, महाराज मी 4 वर्षापासून सप्लिमेंटरी देतो. मी म्हटलं देत जा, खूप शिकून राहिला तो. मग समजलं सप्लिमेंटरी म्हणजे नेमकं काय. म्हटलं खूप चांगला आहे गड्या, 4 वर्ष म्हणजे आणखी 2-4 वर्ष दे म्हणजे खूप नोकरी लागेल. मला माहीतच नाही सप्लिमेंटरी कशाला म्हणताय. आणि महाराज खूप शिकले. महाराजांचं गुरुकुल आहे. एक लक्षात ठेवा माझ्या दादांनो, गाथा पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे नाही का, आणि चाली तर खूप मोठा संग्रह आहे. ज्ञानोबारायांचा गाथासुद्धा पाठ आहे. मी सगळं ते पाहिलं लिखाण. टाळी हा शब्द कुठं कुठं आला, कोण्या अर्थाने आला, त्याचंसुद्धा लिखाण महाराजांचं चालू आहे. महाराज एकुलते एक आहेत, असंच ना, असंच ना. वडील आहेत का त्यांची इथं? हां ते आहेत. हो. आणि खरं म्हणजे अशा लोकांना जपणं हे सुद्धा आपलंच काम आहे. धर्मी जपण्यासाठी, धर्म जपण्यासाठी धर्मी जपली पाहिजे, लक्षात ठेवा, नक्की जपली पाहिजे. मी तुम्हाला जास्त वेळ घेत नाही, मलाही वेळ नाही, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की हे उभं करण्यासाठी ते बंद कर, कॅमेरे बंद कर, कॅमेरे बंद कर, दोन्ही पण. यांना
नंतर देऊ नका, पण आता तर सांगा. हां सांगा, माईकून सांगा, महाराज तिथून सांगा. गणेश खिरीड 11,000. कोणाकडून? गणेश खिरीड. गणेश खिरीड गिरीड 11,000. 11,000 रुपये. मी महाराज आताच देणार नाही, मी पाठवून देईल. आम्ही पण पाठवून देणार, पाठवून देणार. फायदा बरं नाही तर आपलं दोघांचं सारखंच राहील. मान्य मान्य. हां रोहिदास काळोखे 51,000 रुपये. आणखी सांगा गड्या, सांगा सांगा लवकर सांगा. लक्ष्मण निढाळकर. लक्ष्मण निढाळकर 51,000. कोण कोण सांग. लक्ष्मण निढाळकर. लक्ष्मण भाऊ कुठे आहेत? लक्ष्मण भाऊ आमचे टाळकरी, त्यांच्याकडून 51,000 रुपये. राहुल महाराज जगताप. राहुल महाराज जगताप राहुल महाराज जगताप 11,000. 11,000 रुपये. सांग यार, ये इकडे. अरे ये सांग. हां उमेश. हा वा, तुझं नाव आहे? तुझं सांग ना लेका.